Hello students. Now in this video we will continue next problems. Now 13th one. In last video we finished up to 12th. Yes. Now 13. Calculate the wavelength associated with an electron, its momentum and speed when it is accelerated through a potential of 54 volt. काय विचारलं आपल्याला? Calculate the wavelength associated with electron and its momentum and speed when it is accelerated through a potential of 54 volt. So given voltage 54 volt, electron, mass of electron that we know Me 9.1 into 10 raised to minus 31 kg, charge on electron we know 1.6 into 10 raised to minus 19, and H Planck's constant that we know. Okay. आता आपल्याला एक एक पॅरामीटर्स काढायचं आहे. ओके, वेलॉसिटी काढायची आहे, त्याच्यानंतर मोमेंटम म्हणजे ॲक्च्युली मोमेंटम काढायचं आहे, त्यासाठी वेलॉसिटी लागेल आपल्याला, त्याच्यानंतर आपण त्याचा वापर करून वेवलेंथ काढू. सो कायनेटिक एनर्जी कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट. इट इज अ एनर्जी. सी 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपण डेफिनेट 11th किंवा 10th डिफाईन केलेलं आहे. 1 electron energy gained by an electron when it moved from higher potential to lower potential having potential difference 1 volt. So that is a kinetic energy gained. So EV is equal to 1 by 2 mv square. हा V व्होल्टेजचा आहे, हा V वेलॉसिटीचा आहे, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे कट होणार नाही. मग V स्क्वेअर इज इक्वल टू, हा 2 तिकडे जाईल, हा m इकडे जाईल, 2 EV अपॉन m, आणि मग V इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर रूट ऑफ 2 EV अपॉन m. 2 चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10 raised to minus 19, व्होल्टेज प्रोव्हाइड केलेलं आहे 54 व्होल्ट, मास 9.1 इंटू 10 raised to minus 31 kg. आफ्टर सॉल्विंग दिस, येस, हे मल्टिप्लाय केलं, हे मिळालं, 54 तसंच ठेवलं, हे खाली तसंच घेतलं, हे मल्टिप्लाय केलं, 172.8 अपॉन 9.1 इंटू 10 raised to minus 31 वर जाऊन प्लस 31, दॅट गिव्स यू कॅन से 12. आफ्टर डिवायडिंग दिस 18.98 इंटू 10 raised to 12. ओके, आणि मग स्क्वेअर रूट घ्या, 4.36 इंटू 10 raised to 6 मीटर पर सेकंड. हे काय आलं? व्हेलॉसिटी आली. ही काय आली? तुमची व्हेलॉसिटी आली. आपल्याला काय काय पाहिजे अजून? मोमेंटम. बरं, स्पीड पाहिजेच होतं आपल्याला. ओके, नो प्रॉब्लेम. स्पीड तर मिळालं आपल्याला 4.36 इंटू 10 raised to 6 मीटर पर सेकंड. अजून मोमेंटम पण काढायचं आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. सो मास इंटू व्हेलॉसिटी, मोमेंटम P इज इक्वल टू mv, मास इंटू व्हेलॉसिटी. So mass of electron 9.1 into 10 raised to minus 31, velocity 4.36 into 10 raised to 6. After multiplying this, that gives 39.67 into 10 raised to minus 25 kg meter per second. Mass चे kg, velocity चे meter per second. आता याचा वापर करून आपल्याला अजून वेवलेंथ पण काढता येईल, कारण आपण डी ब्रॉग्ली वेवलेंथचा फॉर्म्युला शिकलोय. डी ब्रॉग्ली वेवलेंथ काय? लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. लॅम्बडा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे? h अपॉन p. करेक्ट. सो लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. So 6.63 into 10 raised to minus 34, this is standard Planck's constant. P आत्ताच काढलाय 39.67 into 10 raised to minus 25. याला आपण काय करून घेतलं? 3.1 ने छोटा, 1 ने मोठा, म्हणजे 3.967 into 10 raised to minus 24. हे बघा, म्हणजे आपल्याला हे डिवाइड करायला सोपं जाईल. 6.63 अपॉन 3 म्हणजे 1 पॉईंट समथिंग, किती आलं ते? 1.67, आणि हे मायनस 24 वर जाऊन प्लस 24, दॅट गिव्स मायनस 10. सो 1.671 इंटू 10 raised to minus 10 मीटर, म्हणजे 1.671. आता हे जर अँगस्ट्रॉममध्ये केलं तर हे अँगस्ट्रॉम होईल. ओके ना? मग तुम्ही डायरेक्ट नॅनोमीटरमध्ये पण आन्सर नॅनोमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून काय केलं? आपल्याला माहिती नॅनोमीटर काय असतो? -9. मग यातला -10 मधला -9 म्हणजे -1 उरेल. -1 इकडे काय डिवाइड बाय 10 करेल. 0.1671 इंटू 10 raised to minus 9 मीटर, आणि मग -9 मीटर म्हणजेच काय? 10 raised to minus 9 म्हणजेच काय? नॅनो. 0.1671 नॅनो. आता दुसरा पार्ट अजून विचारलेला आहे. व्हेन इट इज मुव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी ऑफ 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तेच पॅरामीटर काढायचे. मागच्या वेळेस काय प्रोव्हाइड केलेलं होतं आपल्याला? पोटेन्शियल दिलं होतं. फरक लक्षात घ्या. मागच्या वेळेस आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं होतं? पोटेन्शियल. आणि हे काढायचं होतं की काय? मोमेंटम, स्पीड, वेवलेंथ. आता फक्त गिव्हन टर्म बदलली आहे, कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि पॅरामीटर्स मात्र आपल्याला काय करायचे? तेच काढायचे. हे बघा, सेकंड पार्ट. आता
सेकंड पार्ट काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, वी कॅन राईट इट इन इलेक्ट्रॉन होल्ड. सो 1/2 mv² इज इक्वल टू EV. नो जर आपण हे ऑब्झर्व केलं तर 1/2 म्हणजे हा 1, 2 m हे कॉन्स्टंट आहे, E कॉन्स्टंट आहे. सो यू मे चेंज वेलॉसिटी ॲज पर पोटेन्शियल or velocity may change as per potential given. So here v² is directly proportional to v. आणि म्हणून स्क्वेअर रूट जर घेतलं तर v is directly proportional to square root of v. म्हणजे velocity is directly proportional to square root of potential. Velocity is directly proportional to square root of potential. ओके, मग आपल्याला दोन पोटेन्शियल ॲक्च्युली इथे करेक्शनची गरज आहे. इथे काय करेक्शनची गरज आहे की ॲक्च्युली ती कायनेटिक एनर्जी न देता, कारण कायनेटिक एनर्जी जर दिली तर आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने जावं लागेल. पण आन्सर जे प्रोव्हाइड केलेले आहे ते की जेणेकरून तुम्हाला काय करायचं आहे, हे व्होल्ट कन्सिडर करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा 54 व्होल्ट असताना पॅरामीटर्स काढायचे आहेत आणि 150 व्होल्ट असताना काढायचे आहेत. त्यामुळे इथे करेक्शन करून घ्या. प्रॉब्लेम नंबर 13चा बी, वेन इट इज मुव्हिंग विथ पोटेन्शियल 150 व्होल्ट, तेवढाच बदल आहे. तुम्हाला लक्षात येईल कारण आन्सर मध्ये मॅच होतात. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आपण हा फॉर्म्युला वापरूया, व्ही अपॉन व्ही डॅश स्क्वेअर रूट ऑफ व्ही अपॉन व्ही डॅश. ही वेलॉसिटी आहे, हे पोटेन्शियल आहे. पहिलं पोटेन्शियल 54 होतं, आता 150 आहे. व्ही डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 150 अपॉन 54 इंटू व्ही. व्ही डॅश इज इक्वल टू, हे डिवाइड केलं 2.777 स्क्वेअर रूटमध्ये व्ही. व्ही डॅश इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट येतो 1.666 इंटू व्ही. आता हा जो व्ही आहे तो पहिला व्ही आपण जो काढलेला आहे तो फ्रॉम अबोव म्हटले मी, 4.36 इंटू 10⁶. अँड आफ्टर मल्टिप्लाइंग दिस दॅट गिव्ज 7.26 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. येस, बरोबर आहे. हे बघा, तुम्हाला एक मिनिट दाखवतो टेक्स्टमध्ये मी. हे बघा, ही वेलॉसिटी आपल्याला मिळाली, हे मोमेंटम मिळालं. पहिल्या केसमधली वेलॉसिटी, मोमेंटम आणि वेव्हलेंथ. आता दुसऱ्या केसमधली बघा, ही वेलॉसिटी मिळाली 7.26 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. हे बघा, 7.26 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. तसं मोमेंटम पण मिळणार आहे आपल्याला आणि वेव्हलेंथ पण मिळणार आहे. त्यामुळे इथे करेक्शन फक्त करून घ्या. वेन इट इज मुव्हिंग विथ च्या ऐवजी वेन ॲक्सिलेटेड थ्रू पोटेन्शियल 150 व्होल्ट याच्याऐवजी. ओके, आता वेलॉसिटीचा वापर करून काय काढणार, मोमेंटम. सोपं आहे. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, 9.1 इंटू 10⁻31 मास ऑफ इलेक्ट्रॉन. वेलॉसिटी आत्ता जी मिळाली ती 7.26 इंटू 10⁶. हे बघा, पी डॅश इज इक्वल टू मल्टिप्लाय करा हे 9.1 इंटू दिस, दॅट गिव्ह 66.06 इंटू 10⁻25 kg मीटर पर सेकंड. हे बघा, आन्सर बघा 66.13 इंटू 10⁻25 kg मीटर पर सेकंड. कळलं, आपण आता करेक्शन केलं आहे. आणि बघा वेव्हलेंथ किती आलेली, 0.1 नॅनोमीटर. ती बघू आपण येते का. लॅम्बडा डॅश इज इक्वल टू एच अपॉन पी डॅश इज इक्वल टू, एच व्हॅल्यू टाकली 6.63 इंटू 10⁻34 अपॉन 6.60. आत्ताच आपल्याला बघा 6.6 याला मी शिफ्ट केलं, एक ने छोटा एक ने मोठा, म्हणजे काय होईल 6.60 इंटू 10⁻24. हे बघा, -24 वर जाऊन काय झालं, +24 म्हणजे -10. 6.63 अपॉन 6.60 जवळपास किती आलं, 1.00. म्हणजे 1च येतं. 1 इंटू 10⁻10. याला एक ने छोटा एक ने मोठा, म्हणजे 0.1 इंटू 10⁻9 मीटर. आणि -9 मीटर म्हणजेच किती, नॅनोमीटर. 0.1 नॅनोमीटर. हे बघा, 0.1 नॅनोमीटर. 0.1 नॅनोमीटर मोमेंटम, वेलॉसिटी आणि हे वेव्हलेंथ. ओके, तेवढं करेक्शन करून घ्या. पुढचं बघा 14. द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ्स असोसिएटेड विथ एन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन आर सेम. हे बघा, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन, लॅम्बडा ई इज इक्वल टू लॅम्बडा पी, सेम. व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ देअर मोमेंटा अँड देअर कायनेटिक एनर्जी. मोमेंटा म्हणजे मोमेंटम. सो मोमेंटमचा रेशो काय असेल आणि कायनेटिक एनर्जीचा रेशो काय असेल, हे सोपं आहे.
आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, म्हणजेच पी इज इक्वल टू काय एच अपॉन लॅम्बडा. राजन आता याच्यात बघा एच कॉन्स्टंटच आहे. जर दोघांचा लॅम्बडा सारखा असेल म्हणजे एच ऑलरेडी दोघांचा सारखा कॉन्स्टंट आहे म्हटल्यावर, जर दोघांचा लॅम्बडा सारखा असेल तर हा रेशो दोघांचा कसा येईल सारखाच येईल, म्हणजे पी कसा येईल सारखा येईल. इथे म्हटलं बघा एच इज कॉन्स्टंट लॅम्बडा इज सेम आणि म्हणून पी ऑल्सो सेम. जर मोमेंटम कसा असेल सेम आणि जर मोमेंटम सेम असेल तर रेशो कसा येईल 1. मोमेंटमचा रेशो कसा येईल 1. हे बघा पी इलेक्ट्रॉन अपॉन पी प्रोटॉन रेशो ऑफ दिस मोमेंटम इलेक्ट्रॉनचा आणि प्रोटॉनचा 1. आता कायनेटिक एनर्जीचा रेशो काढायचा आपल्याला. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय 1/2mv². नाव इफ यू वॉन्ट टू राईट इट इन टर्म्स ऑफ मोमेंटम मी काय केलं याला मल्टिप्लाय डिवाइड बाय एम. काय होईल बघा 1/2m × m² v² अपॉन m. बट वी नो p इज इक्वल टू mv म्हणजेच p² इज इक्वल टू काय येईल m² v². म्हणजे मी याच्याबद्दल काय टाकू शकतो p² अपॉन m. ओके मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये 1/2 कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे. आता आपण बघितलं की दोघांचं मोमेंटम कसं आहे सारखं आहे, रेशो 1 आहे म्हणजे मोमेंटम सारखं आहे. मग साधी गोष्ट आहे 1/2 कॉन्स्टंट m कॉन्स्टंट आणि दोघांचं जर मोमेंटम जर सारखं असेल तर कायनेटिक एनर्जी पण कशी असेल सारखी, म्हणजे रेशो किती येईल त्यांचा 1. नाही एक मिनिट थांबा, पार्टिकल्स वेगळे आहेत ना, सॉरी पार्टिकल्स कसे आहेत वेगळे आहेत. एक पार्टिकल काय आपला एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन आहे, सॉरी. सो इथे बघा पी सारखा आहे त्यामुळे हे 1/2 आणि p² हे सेम असल्यावर काय होईल रेशो घेताना कॅन्सल होईल, म्हणजे मग मास दोघांचं वेगळं असेल. सो कायनेटिक एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मास. ओके सो कायनेटिक एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मास. सो KEE अपॉन KEP इज इक्वल टू इन्व्हर्स रिलेशन आहे, इथे E इथे E. P अपॉन P वर जाऊन न्यूमरेटरला जाईल. सो KEE अपॉन KEP इज इक्वल टू म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन माहिती आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू 1.67 × 10⁻27. मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती आहे 9.1 × 10⁻31. -31 वर जाऊन काय झाला प्लस. सो आता इथे ऍडजस्टमेंट केली, याला एक मोठा करून घेतला 16.7 मोठा म्हणजे छोटा होईल म्हणजे -28 आणि मग हे डिवाइड केलं तर 1.836 इंटू -31 वर जाऊन +31 31 - 28 3. सो 10⁻³ म्हणजे 1000 1 2 3 1836. सो KEE अपॉन KEP इज इक्वल टू 1836. So ratio becomes what 1836. Yes. पुढचं बघा 15. Two particles have the same de Broglie wavelength and one is moving 4. बघा एक मिनिट, दोघांची de Broglie wavelength कशी आहे सारखी आहे. λ1 is equal to λ2. Two particles have the same de Broglie wavelength and one is moving 4 times as fast as other. Yes, पहिला जो आहे तो दुसऱ्याच्या 4 पट स्पीड आहे त्याचा. सो फर्स्ट इज मुव्हिंग 4 टाइम्स दॅट ऑफ सेकंड वन. सो V1 इज इक्वल टू 4 टाइम्स सेकंड वन. V1 इज इक्वल टू 4V2. ओके पुढे काय विचारलेलं आहे, इफ द स्लोअर पार्टिकल इज अन अल्फा. स्लोअर पार्टिकल जर अल्फा असेल व्हॉट आर द पॉसिबिलिटीज फॉर द अदर पार्टिकल. असं असेल तर दुसरा पार्टिकल कोणता. येस आपण कोणता कन्सेप्ट आपण बघा आता लॅम्बडा व्ही व्हेलॉसिटी म्हटल्यावर मोमेंटमचा संबंध येईल, मास इंटू व्हेलॉसिटी. सो लॅम्बडा इज इक्वल टू h/p डी ब्रॉगली हायपोथेसिस. पी मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी. पहिल्या केससाठी h1 इज इक्वल λ1 इज इक्वल टू h/m1 v1. λ2 इज इक्वल टू h/m2 v2. कंडिशन काय आहे, दोघांच्या वेवलेंथ कशा आहेत सारख्या आहे, म्हणजे LHS कशी येईल सारखी इक्वेटिंग RHS. h/m1 v1 इज इक्वल टू h/m2 v2. HH कॅन्सल झाला म्हणजे 1/m1 v1 इज इक्वल टू 1/m2 v2 म्हणजेच m1 v1 इज इक्वल टू m2 v2. बरोबर आहे, m1 v1 इज इक्वल टू m2 v2. आता काय होईल ते पुढे मग m1 इज इक्वल टू हे बघा m1 इज इक्वल टू काय येईल मग m2 v2 अपॉन v1.
M1 इज इक्वल टू M2 V2 अपॉन V1 इज इक्वल टू V2. V1 किती दिलेला आपल्याला 4 टाइम्स V2. V1 किती प्रोव्हाइड केलेला आहे 4 टाइम्स V2. सो V2 कॅन्सल 1 अपॉन 4 M2 अपॉन 4 म्हणजे M1 इज इक्वल टू M2 अपॉन 4 किंवा M2 इज इक्वल टू 4 M1. आता तो काय म्हणतोय की ॲज स्लोअर पार्टिकल इज अल्फा पार्टिकल. मग सेकंड पार्टिकल काय आहे स्लो आहे ना. सेकंड पार्टिकल स्लो आहे ना म्हणजे सेकंड पार्टिकल काय आहे अल्फा आहे. सेकंड पार्टिकल काय अल्फा आहे. मग सेकंड पार्टिकल जर अल्फा आहे तर M2 इज इक्वल टू 4 M1 म्हणजे पार्टिकल 1 जो असेल त्याचं मास किती आहे अल्फाच्या 1/4 आहे. हे बघा जो पहिला पार्टिकल आहे त्याचं मास दुसऱ्याच्या 1/4 आहे. स्लो पार्टिकल कोणता आहे आपला दुसरा म्हणजेच कोण अल्फा म्हणजे हा अल्फा आहे. म्हणजे याचा अर्थ जो दुसरा पार्टिकल आहे त्याचं मास अल्फाच्या 1/4 पाहिजे. जो पार्टिकल त्याचा मास अल्फाच्या 1/4 म्हणजे काय म्हटलं बघा पार्टिकल 1 हॅव्हिंग द मास 1/4 ऑफ अल्फा. तो काय असू शकतो मग एकतर तो प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन. सो साधारण काय चान्सेस आहेत त्याचे प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन. बरोबर आहे. ओके नाउ नेक्स्ट वन 16. What is the speed of proton having de Broglie wavelength of 0.08 angstrom? बघा डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ किती आहे लॅम्बडा 0.08 अँगस्ट्रॉम म्हणजे 0.08 इंटू 10⁻10 मीटर म्हणजेच 8 इंटू 10⁻12 मीटर. व्हॉट इज दी स्पीड. ओके प्रोटॉन दिलेला आहे म्हणजे मास ऑफ प्रोटॉन माहिती पाहिजे 1.672 इंटू 10⁻27. एच कॉन्स्टंट माहितीच आहे आपल्याला. आणि काय विचारलंय म्हटलंय स्पीड ऑफ प्रोटॉन व्ही काढायचं आहे. सोपं आहे पण लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा कन्सेप्ट वापरलेला आहे. एच मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. आपल्याला वेलॉसिटी पाहिजे म्हणून हा इकडे पाठवतो हा इकडे पाठवतो. व्ही इज इक्वल टू एच अपॉन एम लॅम्बडा. व्ही इकडे जाईल लॅम्बडा इकडे येईल. व्ही इज इक्वल टू एच अपॉन एम लॅम्बडा. एच स्टँडर्ड व्हॅल्यू आहे प्लँक्स कॉन्स्टंट तो टाकला. मास ऑफ प्रोटॉन येस पुट दिस व्हॅल्यू लॅम्बडा 8 इंटू 10⁻12 पुट अप दिस व्हॅल्यू. हे मल्टिप्लाय केलं खाली डिनॉमिनेटरला तर काय येतं 13.376 इंटू 10⁻39. ओके हा -39 वर नेला 5 होईल तो 39 -34 5 10⁻5. पण मग यातला एक 10 याला दिला म्हणजे हा 66.3 आणि उरला किती मग 10⁻4 अपॉन दिस अँड दॅट गिव्स 4.957 इंटू 10⁻4 मीटर पर सेकंड. हे जर आपल्याला बुक प्रमाणे लिहायचं असेल तर एकने मोठा एकने छोटा 49.57 इंटू 10⁻3 मीटर पर सेकंड. येस सो ॲज पर दी बुक आन्सर. हे पण चालेल हे पण चालेल नो प्रॉब्लेम. नेक्स्ट वन 17. In nuclear reactors, neutrons travel with energies of 5 into 10⁻21 joule. Find their speed and wavelength. Yes. काय म्हटलंय न्यूक्लियर रिॲक्टर्स न्यूट्रॉन. ओके पार्टिकल कोणता प्रोव्हाइड केलेला आहे न्यूट्रॉन. एनर्जी 5 इंटू 10⁻21 जूल. बरं कायनेटिक एनर्जी ट्रॅव्हल करतो म्हणजे कायनेटिक एनर्जी वेलॉसिटी दिली मोशनमध्ये म्हणजे कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड केलेली 5 इंटू 10⁻21 जूल. वेलॉसिटी काढायची आणि वेव्हलेंथ काढायची. बरं न्यूट्रॉन आहे सो इट्स मास 1.675 इंटू 10⁻27 kg. एच माहिती आपल्याला. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला 1/2 mv². व्ही इज इक्वल टू हा 2 तिकडे जाईल हा m तिकडे जाईल सो 2 ke अपॉन m आणि मग स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 ke अपॉन m. 2 ॲज इट इज. कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू टाकली 5 इंटू 10⁻21 अपॉन मास 1.675 इंटू 10⁻27 5 2 10 -21 तसंच हा पॅरामीटर तसाच. याला काय केलं 10⁻1 आणि हा -21 म्हणजे 10⁻20 1.67 इंटू 10⁻27 हा -27 वर जाऊन +27 दॅट यूज 27 -20 म्हणजे 10⁻7 आणि याचा रेसिप्रोकल 0.5970 10⁻7. आपल्याला माहिती आहे पॉवर कशी पाहिजे स्क्वेअर रूटसाठी इव्हन म्हणून ॲडजस्टमेंट केली एकने मोठा एकने छोटा. सो 5.970 इंटू 10⁻6 10⁻6 बाहेर येतं आणि 10⁻3 हाफ होऊन बाहेर येईल आणि हा 5.97चा स्क्वेअर येतो 2.45. ही काय मिळेल तुम्हाला वेलॉसिटी किती 2.45 इंटू 10⁻3 मीटर पर सेकंड. याचा वापर करून आपल्याला काय काढायचं आहे लॅम्बडा.
ओके, सो लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन पी, डी ब्रॉगली वेवलेंथ. ओके, याच्यावरच बरेचसे प्रॉब्लेम दिसतात आपल्याला. लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन पी. एच अपॉन पी, पी काय आहे, मास इंटू वेलॉसिटी, मोमेंटम. एचची व्हॅल्यू पुटअप केली, मास फिक्स व्हॅल्यू कोण येतो, न्यूट्रॉन, 1.675 10⁻27. वेलोसिटी मिळालेली आपल्याला 2.45 इंटू 10⁻3. ओके, सॉल्व दिस. लॅमडा इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻34 अपॉन दिस. आणि मग हे सॉल्व केलं तर तुम्हाला 6.63 अपॉन 4.1 म्हणजे इथं 1.620 इंटू, आणि हा वर्जन प्लस -34 प्लस 24 दॅट इज गिव्स -10. 1.620 इंटू 10⁻10 मीटर, आणि 10 मीटर म्हणजेच किती तुमचा हा 10⁻10 मीटर म्हणजे किती, अँगस्ट्रॉम. 1.620 अँगस्ट्रॉम. ओके, नेक्स्ट वन. Find the ratio of the de Broglie wavelengths of an electron and proton when both are moving with लॅम्बडा इन लॅम्बडा पी याचा रेशो काढायचा आपल्याला. when both are moving with same speed. बरं, दोघांचा स्पीड सारखा आहे, लक्षात ठेवूया आपण. इथे लिहून घेऊ वाटलं तर, गिव्हन VE VP. Yes. Same speed VE is equal to VP. Same energy. ते पुढे लागणार आहे आपल्याला, ज्यावेळेस ते लागेल त्यावेळेस मी सांगितलं बघा, इथे लिहिलेच आपण. सेम एनर्जी KEP इज इक्वल टू KEE. सेम मोमेंटम, मोमेंटम पण त्यांचा सारखा आहे. बरं, बघा इथे लिहून ठेवलेलं आहे, PE इज इक्वल टू PP. स्टेट विच ऑफ द टू विल हॅव द लॉंगर वेवलेंथ इन ईच केस. ओके, आपल्याला वेवलेंथचं कंपॅरिझन करायचं आहे या न्यूमेरिकलमध्ये. सो V इज इक्वल टू VP आपण आत्ताच काढलं, MP इज इक्वल टू 1836 ME. आपण 14 मध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे असं म्हणूया आपण. ओके, MP इज इक्वल टू 1836 ME. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. पी मास इंटू वेलॉसिटी. आता याच्यामध्ये एच कॉन्स्टंट आहे, त्यामुळे लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मोमेंटम म्हणतो आपण. ओके, मग लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू ME, सॉरी इन्व्हर्स रिलेशन आहे ना, लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू, म्हणजे बघा ईचा ई खाली येईल आणि MP खाली येऊन तो जम्प करून वर जाईल. सो MP अपॉन ME इंटू VP अपॉन VE. बट वी नो VP आणि VE सेम आहे, गिव्हनमध्ये आहे, म्हणजे हे जाईल कॅन्सल होईल, म्हणजे लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू MP अपॉन ME. MP अपॉन ME. बट वी नो MP इज इक्वल टू 1836 ME. MP is equal to 1836 ME. ME cancel, so 1836. So lambda E upon lambda P is equal to 1836. म्हणजे याचा अर्थ lambda E is equal to 1836 times lambda P. Lambda E is equal to 1836 times lambda P. ओके, पुढचा पार्ट बघा. पुढचा जर समजा कायनेटिक एनर्जी सेम असेल तर काय होईल असं विचारलंय. कंपॅरिझन तेच करायचं आपल्याला. हां, वेव्हलेंथच कंपॅरिझन करायची आहे. म्हणजे प्रॉब्लेम कसे आहेत, समजा वेलोसिटी सारखे असेल तर काय होईल, कायनेटिक एनर्जी सारखे असेल तर काय होईल, आणि मोमेंटम सारखं असेल तर काय होईल, कोणाच्या बाबतीत, वेव्हलेंथच्या बाबतीमध्ये कम्पेअर करताना. ओके, सो कायनेटिक एनर्जी सेम. मग जर कायनेटिक एनर्जीचा केस आहे तर फॉर्म्युला कोणता वापरायचा, कायनेटिक एनर्जीवाला. हे आपण बघा फॉर्म्युला लिहिलेला आपला, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. जेव्हा आपण म्हटलं ना फर्दर वी कॅन प्रूव्ह, त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला मिळतं लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन √2m इंटू KE, कायनेटिक एनर्जी. आता याच्यामध्ये एच कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे. ओके, सो मास कॉन्स्टंट आहे का, नाही. परत तेच कायनेटिक एनर्जी सेम आहे. इथे काय सेम आहे, कायनेटिक एनर्जी सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय, एच सेम, 2 सेम आणि कायनेटिक एनर्जी सेम. व्हेरिएबल काय आहे, कारण पार्टिकल्स वेगळे त्यामुळे m वेगळा आहे. लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m. लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m. मग लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू, इन्व्हर्स रिलेशन आहे स्क्वेअर रूट ऑफ लॅम्बडा ई स्क्वेअर रूट ऑफ ME, आणि लॅम्बडा पी स्क्वेअर रूट ऑफ MP खाली जम्प करून वर जाईल. म्हणजे ओव्हरऑल काय होईल, लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ MP अपॉन ME. MPची व्हॅल्यू आपल्याला माहिती इन टर्म्स ऑफ ME 1836.
ती टाकली. 1836 एम ई अपॉन एम ई कॅन्सल. 1836 याचं स्क्वेअर रूट येतं 42.85. लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू 42.85. म्हणजे याच्यामध्ये कम्पॅरिझन काय आहे? लॅम्बडा ई इज इक्वल टू 42.85 टाइम्स लॅम्बडा पी. करेक्ट. आता तिसऱ्या केसमध्ये समजा मोमेंटम सारखं असेल तर सेम मोमेंटम लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. हे फारच सोपं आहे. एच कॉन्स्टंट आहे. पी पण सेम असेल कारण लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी झाला की नाही आता. पण याच्यात काय दिलं त्याने? मोमेंटम पण सारखं दिलेलं आहे. मग जर मोमेंटमच सारखं आहे म्हणजे याचा अर्थ हेही सेम हेही सेम म्हणजे याचा वेव्हलेंथ दोघांची कशी असेल? सारखी. रेशो 1 येईल ना. येस. सो लॅम्बडा ई अपॉन लॅम्बडा पी इज इक्वल टू 1 म्हणजे दोघांचे वेव्हलेंथ कशा येईल या केसमध्ये? सेम. ओके गुड. हिअर ऑल न्यूमेरिकल्स फिनिश्ड. ओके थँक्यू. आता 2च चॅप्टर्स बाकी आहेत. ओके आणि सोपे आहेत ते. थँक्यू.